जालन्याच्या अंतरवाल्यामुळे मराठा आणि ओबीसीमध्ये अंतर पडलं। बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। विखेंना जीआर कळतो का, धनंजय मुंडेंची टीका। आरक्षण बचावासाठी मैदानामध्ये उतरलेल्या ओबीसींमध्येच मोठी फूट। वडेट्टीवार तासाला भूमिका बदलत असल्याचा आरोप। व्हिडिओ दाखवत भुजबळांचा हल्लाबोल। भुजबळांकडून फडणवीस आणि अजित पवार यांच्या बदनामीचा कट। जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। फडणवीसांकडून मराठ्यांचं मन जिंकण्याचं काम, जरांगेंचं कौतुक। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या कौटुंबिक एकीचं दीप प्रज्वलन। शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंकडून उद्घाटन। ठाकरे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे क्षण कॅमेऱ्यात कैद। सत्ताधारी भाजपकडूनही मतदार यादीमध्ये घोळाचा आरोप। मतदार यादीत अनेक दुबार नावं, मृतांची नावं वगळली नाहीत। बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचा दावा। राज्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड। 21 लाख शेतकऱ्यांना 1356 कोटींचं वाटप होणार। नुकसान भरपाई मदतीसंदर्भात सरकारकडून जीआर जारी। देशभरात दीपावलीचा उत्साह। राज्यात विविध ठिकाणी दीपोत्सव। लक्ष दिव्यांनी किल्ले रायगड उजळलं। पुण्यामधील पर्वतीवर सुद्धा दिव्यांची आरास। मध्य रेल्वेवर विद्याविहार ठाणे हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक। देशातील 20 कंपन्या 6.9 लाख कोटींच्या तोट्यात। केंद्राच्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सुधारणा विधेयक मसुद्यामधून माहिती समोर। आर्थिक गैरव्यवस्था, अवास्तव खर्चामुळे कंपन्या तोट्यात असल्याची माहिती। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा झटका। चोक्सीच्या भारतामधल्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाकडून मंजुरी। अटकही वैध ठरवली।